बाळाचे वजन वाढवायचे आहे आणि पौष्टिक फिंगर फूड द्यायचे आहेत. मग हे रताळ्याचे फिंगर फूड तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा. इथे मी रताळं शिजवून घेतलं आहे. रताळ्याचे खूप सारे फायदे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. छान शिजवून घेतलेलं रताळं सगळं सोलून घेतलं आहे आणि आपल्याला सगळं मॅश करून घ्यायचं आहे. शक्यतो हाताने याला मॅश करून घ्या, जेणेकरून कुठलाही जाडसर भाग त्यामध्ये राहणार नाही. आणि मग कुठले जास्त मसाले पण आपल्याला वापरायचे नाही. 1 वर्षाच्या पुढील बाळ असेल तर मीठ तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. याच्यामध्ये खूप सारी एनर्जी मिळते बाळाला, त्यामुळे बाळ दिवसभर सक्रिय राहतं. नैसर्गिक गोड चव असल्यामुळे बाळांना आवडते. फायबर भरपूर असल्यामुळे पचन सुधारते आणि जो काही पोटीचा प्रॉब्लेम असतो बाळांना तो कमी होतो. व्हिटॅमिन ए भरपूर असल्यामुळे डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यास मदत करते. रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढण्यास खूप मदत होते आणि वजन वाढीस देखील खूप उपयुक्त आहे. बाळाचं वजन वाढवायचं असेल तर आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही नक्कीच देऊ शकता. इथे मी छान असं स्मॅश करून घेतलं आहे हाताने आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी हळदी आणि जिरा पावडर टाकून घेतला आहे, जेणेकरून बाळाला एक छान चव लागेल आणि तो खाईल. तुम्हालाही वाटत असेल तुमच्या बाळाने स्वतःच्या हाताने खायला हवं, तर असे फिंगर फूड तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि हो, तोपर्यंत इथे छान आपण त्याला मिक्स करून घेते, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून विसरायला नको. व्यवस्थित मिक्स करायचे, कुठलीही गिठळी वगैरे त्यामध्ये राहता कामा नाही. याने काय होतं, सेल्फ फिडिंग जी स्किल असते बाळाचं, तो स्वतःहून खायला लागतो आणि एकदम सॉफ्ट होते, अजिबात कडक वगैरे होत नाही. छान मळून घेतल्यानंतर इथे मी कुठल्याही शेपमध्ये आपण बाळाला ते देऊ शकतो. कधी गोल शेपमध्ये, कधी अशा शेपमध्ये, कधी वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये पण आपण देऊ शकतो. मी असा शेप बनवला आहे आणि त्यात आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. आज मी माझ्या बाळासाठी केले होते व मला त्याला तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि हो, बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते, पण इथून पुढे आता माझे रोज व्हिडिओ येत चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा इथे आता बनवून तयार झाले आहेत आणि आता थोडंसं घी टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला घी टाकायचं नाही, थोडंच टाकायचे, जेणेकरून तव्याला चिपकणार नाही. आणि आपल्याला थोडंसं झाकून ठेवायचे, मग छान असे शिजले जाते व्यवस्थित. त्याला रवा वगैरे काहीच लावायची गरज नाही. ते वरतून छान अशी क्रिस्पी होतात आणि अजून अगदी सॉफ्ट होतात, जेणेकरून बाळाला अगदी छान असे चावल्या ते जातील आणि बाळ अगदी आवडीने खातो. इथे छान असे भाजून मी दोन्ही साईडने भाजून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने जेव्हा आपण भाजतो तेव्हा दोन्ही पण आपल्याला झाकण ठेवून हे करायचे आहे, वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून अजून छान ते सॉफ्ट होतील. आणि इथे आपल्या बाळासाठी फिंगर फूड बनवून तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तुमचं बाळ किती मंथचं आहे मला नक्की कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून त्या हिशोबाने माझी रेसिपी अपलोड करत जाईल. चला आपण भेटत एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी फॉलो करा